तर मी आली आहे CSMTला. आज मला थोडा उशीर झाला आहे. प्रॉब्लेम हा झाला की एक ट्रेन खूप जागी आय थिंक 10 मिनटं थांबली होती. माहीत नाही काय प्रॉब्लेम आहेत, हे लोक का नाही सॉर्ट आऊट करत आहेत. त्यांच्यामुळे असं आम्हा लोकांना त्रास होतो. एक तर गव्हर्नमेंट म्हणतं प्रायव्हेट गाड्या वापरू नका, काय बोलतात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, इलेक्ट्रिक स्कूटर वापरा. जे आमच्यासारखे लोक जे रोज ट्रेनने येत आहेत त्या लोकांना ट्रेन पण टायमावरती नाही. सिरियसली इथे आम्ही पेट्रोल वाचवतो. आम्ही प्रायव्हेट गाड्या करत नाही. मी स्वतःची बाईक आणत नाही. गोष्ट वेगळी की मला चालवता येत नाही, पण मी नाही आणत आहे ना. मी ओला उबर पण नाही करत आहे. तरी ट्रेनचा हा प्रॉब्लेम आहे. हाऊ रूड. PM सर, असं नाही करायचं. कावळे इथे उडता येते, तसं नाही केलं पाहिजे ना. आमच्या ट्रेन्स का थांबवताय तुम्ही? आम्ही एवढं चांगलं मेहनतीने असं एकदम गच्ची गर्दीमधनं येतो, सीटसाठी भांडतो, त्यात 4थी सीट भेटते, त्यात पण ट्रेन टायमावर नाही. दिस इज टोटली नॉट डन सर. लवकर काय ते करा. मी आलो आमच्या इथे मद्रास हॉटेलमध्ये. ठीक आहे, स्वस्त हॉटेल म्हणजे एकदम बजेट. आणि मी मागवलं एक मला जस्ट जेवण करून बाहेर निघाली आहे. ठीक आहे, ऑफिसच्या इथे आली आहे. जेवण खरंच खूप छान होतं. आणि डिपेंड करतं की तुम्ही कधी येत आहे ते. ठीक आहे, कारण का कधी कधी भाज्या आपल्या आवडीच्या नसू शकतात. त्यामुळे विचार करून या कधी यायचं आहे. 120मध्ये एकदम छान जेवण भेटलं मला. मी आता हप्त्यामध्ये एकदा तर येतच जाईल इकडे. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. चालली आता ऑफिसमध्ये परत. हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत येतात ना? असलंच पाहिजे. नाही तर सकाळी मी व्हिडिओ केला होता आणि दुपारी मी बाहेर जेवायला गेले होते. मी तुम्हाला सांगितलं कसं झालं जेवण आणि एव्हरीथिंग. ठीक आहे, तर छान होतं जेवण. मला खरंच आवडलं. 120मध्ये एवढं छान जेवण खरंच खूप 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 छान होतं आणि मला आवडलं. ठीक आहे, मस्त जेवण होतं. साऊथ इंडियनमध्ये ना मी ते एका प्रोडक्टच म्हणते, एका डिशचं नाव विचारायचं राहिलं. पण आता मी जेव्हा पण नेक्स्ट टाईममध्ये जाईल ना त्यांच्याकडे, मी नक्की विचारेन. मला वाटतं ते रसम असेल, पण ठीक आहे, एकदा विचारायला हरकत काय. छान होतं, टेस्ट खूप छान होती. आता मी चालली आहे घरी. उद्या मला आहे हाफ डे. माझी इथे भरपूर कामं आहेत. ती कामं मला पूर्ण करायची. माझी संडेची पण कामं आहेत, तीही मला पूर्ण करायची. आणि आज मी माझ्या फ्रेंड्सबरोबर बोलली आहे. ठीक आहे, आज आम्ही 6 जणी पहिल्यांदा एवढ्या वर्षातनं आमचा फोन झाला आहे. आणि लिटरली एवढं छान वाटलं त्या लोकांबरोबर बोलून मला. आम्ही कॉलेजपासून एकत्र होतो, फर्स्ट इयरपासून, लाईक FY SY TY. मग परत आम्ही 2 वर्ष मास्टर्स केलं. आणि आमची फ्रेंडशिपला ना मी खरं सांगू 2007-9 आम्ही 2010पासून ओळखतो आहे. ठीक आहे, आज आमच्या फ्रेंडशिपला झाले 16 वर्ष. 16 वर्ष गाईज, इट्स नॉट अ स्मॉल थिंग. आम्ही नाही भेटत रोज, नाही वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे आजकालचं वेळ नाही आहे. असं होतं की एक भेटते, बाकीची म्हणजे कोणतरी 4-5 लोक भेटत, एक मिसिंग होते. असं नेहमी होतं. आणि आता आम्ही इतके फ्रस्ट्रेट झालो होतो की प्रत्येक वेळेस आमचा प्लॅन कॅन्सल होतं. लिटरली प्रत्येक वेळेस प्लॅन कॅन्सल होतं. सो वी हॅव डिसाइडेड वी आर गोइंग टू मीट. बघूया, फिंगर क्रॉस्ड, नो बुरी नजर. ठीक आहे, तर चाललं आता घर जाऊन बघूया काय करता येईल. तसंही माझा उद्याचा फिक्स आहे. आज जेवायला काय बनवायचं त्याच्यावरती डिपेंड आहे. खूप दिवस झाले पावभाजी नाही खाल्ली. बघू संडेला बनवली तर बनवेल. मी खरंच नाही सांगू शकत बनवेल की नाही. मला ना ते घरी गेल्यावर ना कळत नाही काय करावं ते. ऑलरेडी खूप कामं असतात. कपडे मशीनला लावायचे असतात, हाताने धुवायचे कपडे वेगळे असतात, भांडी घासायची असतात, ह्या 2 कार्टुनांना बघायचं असतं. एवढी कामं असतात. परत जेवणानंतरची भांडी घासतात, जेवण बनवायचं असतं. त्यामुळे ना मला शूट करायला भेटत नाही आहे सिरियसली. बघूया, ठीक आहे. आज मी जास्त बोलते. संध्याकाळी भेटूया तुमच्या लोकांना परत. ओके, बाय बाय. तर आज जेवायला आहे दुधी भोपळा नाही, हा दुसरा भोपळा आहे, याला पंपकिन म्हणतात. पापड, भाकरी,
कैरी आणि शेंगदाण्याची चटणी.